गुरुपौर्णिमेची सुरुवात तुमची आपल्या स्वतःच्या आई वडिलांपासून सुरुवात झाली पाहिजे. तुझं जे अस्तित्व तयार झालं जितेंद्र पवार नावाचं, ते अस्तित्व म्हणजे आपले माता पिता. बाबा थकला नाही का हो? आई संसाराचं गाडं ओढत असते. एकदा प्रयत्न करा ना. उगाच आईच्या डोक्याला तेल लावायचं, उगाच पाय दाबायला आईचे, उगाच बाबांना म्हणा ना, बाबा ऐका ना, मी तुमचे टाचा दुखत मी टाचा दाबून देतो. पहिले गुरु आपले आई वडील आणि माझे मोठे भाऊ मोठी बहीण. मित्रांनो आहे ना, ह्याच्यानंतर येतो प्रश्न कुठला माहिती आहे का, की आज रोजी मी वडिलांना एखादी वस्तू मागू शकतो, पण बाबांकडे मी ही गोष्ट बोलू शकतो का हो? बाबा थकला नाही का हो? बाबा तुम्हाला कंटाळा येत नाही का या गोष्टीचा? आई संसाराचं गाडं ओढत असते, आपल्या गरजा. कारण आपण तर लग्नानंतर पण आपण आपला संसार करत असतो, पण त्यांना विचारायसाठी आपल्याकडे 1 तास पण नसतो. कुठेतरी थांबलं पाहिजे. मला वाटतं हे विचारायला खरोखर हवंय. ह्याच्यानंतर येतो माझा मोठा भाऊ. काय वाटतो मोठा भाव आणि मोठ्या बहिणीबद्दल? आपण यांना कधी धन्यवाद बोललो? त्यांना फक्त ना तुम्हाला एकच दिसतं त्यांचं, काय माहितीये का, माझी ताई मला ओरडते, माझा भाऊ मला ओरडतो. बरं हे सगळं कशाला ओरडत असेल हो तुमच्या? मला वाटतं एकाच गोष्टीसाठी. कारण समाज आहे ना, तुमच्यापेक्षा 4 वर्षांनी त्यांनी काय पाहिलाय, अगोदर पाहिलाय. आणि तो समाज काय आहे, त्या समाजात टिकायसाठी तुला काय करावं लागेल. येणाऱ्या काळात तुझी परिस्थिती कशी असावी, मजबूत असावी. त्यांना धन्यवाद बोललात का हो? आता आपण मोठं झालोय, आपल्याला माहितीये, पण त्यावेळेस त्या भावानी, मला माहित नाही की त्यानं काय काय सॅक्रिफाईस केले. तुम्ही आज बघता भावाचं, लग्न झाल्यानंतर बघता. तुम्ही लग्नाच्या अगोदर तुम्ही दोघे एकत्र कसे होता, बहिणी भावंड कसे होता, कधी आठवण करा यार. मला बाबा आज पण आवडतं, माझी बहीण आणि मी एकाच बिल्डिंग मध्ये राहतो. मी माझ्या बहिणीला आज पण हट्टानी, मला माहित नाही मला हे हवंय. माझी मोठी बहीण आहे, तरी पण आम्ही आज पण रडतो जुनी आठवणी काढून. आज पण आठवतं मला ती माझ्यासाठी शेतात जाऊन काम करून रोजगारासाठी पैसे आणायचे. आज पण ती मेहनत करते. आज पण मला आठवतं की नाही यार, मी जबरदस्ती जातो तिच्याकडे, नाही नाही माझ्या डोक्याला तेल लाव. ह्या वयात हे हट्ट फक्त लहानपणीच असतात का? नाही. तुला मी सांगू का, जेवढा आधार आहे ना बहिणीचा भावाचा एकमेकांना असतो ना, आई वडिलांचा असतो ना, तेवढा कुणाचा नसतो. हे करत असताना तुम्हाला आठवतंय का हो, आत्ता आपण कशावरती भांडतो? प्रॉपर्टीवरती. बारक्याला एवढे मिळालं, मोठ्याला एवढे मिळालं, बहिणी एवढे मागते. खरोखर आपण त्याच्यावरती भांडतो ना आता. तुम्हाला माहितीये आत्ता 750 फुटावरून विमान पडणं, त्यात जर अर्धी लोक प्रॉपर्टीवरती भांडत असतील आणि जी वाचली असतील भाऊ, आणि त्या भावाला जर सॉरी बोलायचं असेल,
बहिणीला सॉरी बोलायचं असेल, बोलू शकतो का आपण? 7-12 मध्ये आहे ना, नाव चेंज होतं. 7-12 तोच असतो. मला वाटतं ना, नात्यामध्ये बोलायला हवं. नाही बोलला, हे पहिले आपले गुरु आहेत. तो मी एक एक्झाम्पल देतो. माझी एक मैत्रीण आहे. लग्नानंतर बरेच वर्ष ती आई-वडिलांशी बोलत नव्हती. कदाचित असेल लवकर लग्न केलं किंवा पाठीपुढं काही गोष्टी झाल्या असतील म्हणून तिचं लग्न केलं. अक्षरशः वडील आजारी होती हॉस्पिटलमध्ये. मित्रांनो, त्या मैत्रिणीने मला फोन केला. तेव्हाच तिला मी एकच गोष्ट सांगितली की नाही, आपल्याला बोलायला हवं. एक गोष्ट सांगतो जीवनात, ज्यावेळेस वडील हॉस्पिटलमधून घरी आणले, डॉक्टरने सांगितलं की आता तुम्ही घरीच काय करा, यांना खाऊ पिऊ घाला, जेवढा वेळ तुमच्याबरोबर राहतील तेवढा दिवस राहतील. एक मंगळवारचा दिवस आला आणि तिला जायचं होतं वडिलांना भेटायला. मला फोन केला, मी जाणार आहे बाबांना भेटायला. म्हणलं छान आहे. एक दिवस डिले झाला काही कारणास्तव. ते पण कारण फॅमिलीच आहे, नात्यांमध्येच इश्यू होता, म्हणून त्या दिवशी जाता नाही आलं आणि बुधवारी सकाळी वडील ऑफ झाले. त्याच्यानंतर जी एवढी रडली ना, आज 45 एज झालं तिचं. वडिलांना बोलायचं सगळं राहून गेली. मग तिला एक गोष्ट शेअर केली होती. आता रडून फायदा नाहीये, तू आईच्या बाबतीत ही गोष्ट करू शकतेस का? देवाने सांगितलं की आई पण 1 वर्षासाठीच फक्त आहे. अक्षरशः मित्रांनी सांगतो, ती गावावरून मुंबईला आली, भावाकडे आई होती. आईला गार्डन मध्ये घेऊन जाणं, पाणीपुरी खायला घालणं, आईला पिक्चरला नेणं, या सगळ्या गोष्टी केल्या. ती जबरदस्ती आईला गावी घेऊन आली तिच्या स्वतःच्या घरी. मग आईचं उगाचच पाय दाबणं, आईच्या डोक्याला तेल लावणं, हे सगळं करत असताना 6 महिन्याच्यात आईचं पण अंत झाला. आपल्याला काय वाटतं, अशी प्रत्येकाच्या बाबतीत गोष्ट घडायला पाहिजे का जीवनामध्ये? मला वाटतं नाही यार. एकदा प्रयत्न करा ना. उगाचच आईच्या डोक्याला तेल लावायचा, उगाचच पाय दाबायला आईचे, उगाचच बाबांना म्हणा ना, बाबा ऐका ना, मी तुमचे टाचा दुखत मी टाचा दाबून देतो. बघा एकदा करून. जी उगाच गोष्ट कराल ना, काही नाही ह्या लोकांना हवं असतो. तुमचे पैसे कधीच मागितले नाहीत आई वडिलांनी. मागितलं फक्त काय माहितीये का, बाळा नीट राहा, पण नीट राहता नाही ना, बायको समोर थोडी इज्जत आणि तू आमची काळजी घे, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाहीत बोलत. एवढ्या कमी अपेक्षा असणारी मुलं पूर्ण करत का नाही तो? एवढेच कमी अपेक्षा फक्त आई वडिलांच्या. मला असं वाटतं आपण एक काम करूया, जी जी गोष्ट ही असाइनमेंट करतील ना, त्या लोकांना माझ्याकडून स्पेशल काहीतरी असेल, म्हणजे माझी मनापासून इच्छा. एकदा करून बघा. जीवनातलं आहे ना, कितीही मोठं टेन्शन असेल तुमचं, कितीही, मग ते फायनान्शियली असो आणि कुठल्याही प्रकारचं असो, तर ही गोष्ट आहे ना, जर मुलाला लागू पडते ना, तर मुलाच्या बायकोला लागू पडते. कारण का, तिचे पण आई वडील आहेत. ह्या गोष्टी आहे ना, सगळ्यांना लागू पडते. पहिले गुरु आपले आई वडील,
आणि माझे मोठे भाऊ, मोठी बहीण. थँक्यू.